करांनी वक्तव्य केलेलं आहे ते महामूर्खपणाचं वक्तव्य आहे, निंदनीय आहे। कारण छत्रपती शिवाजी महाराजांची गादी ही देशातील सर्वोच्च गादी मानली जाते। त्या गादीचा आदर या भारत देशातील प्रत्येक नागरिक करत असतो, परंतु त्या गादीबद्दल आणि दोन राजाबद्दल जे वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केलेलं आहे ते अशोभनीय वक्तव्य आहे। ज्या छत्रपती शाहू महाराजांनी खरं दलित समाजाला आरक्षण दिलं, त्यांच्या कामाची, त्यांच्या उपकाराची परतफेड जर अशा अपकाराच्या भाषेमध्ये आपण करत असाल तर या महाराष्ट्रातील जनता तुम्हाला कदापि माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा। ज्या छत्रपती शाहू महाराजांचे उपकार आपण विसरलेला आहात, ज्या राजांनी पहिल्यांदा तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, आणि ही अपेक्षा ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंशजाकडून कधीही नव्हती। आम्हाला स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं की ज्या राजांनी आरक्षण दिले त्यांच्या विरोधात अशा खालच्या थराला जाऊन आपण बोलत असता। म्हणून यापुढे जर या महाराष्ट्रामध्ये जर गादीचा अपमान करण्याचा आपण जर प्रयत्न केला तर या महाराष्ट्रातील जनता आणि अखिल भारतीय छावा संघटना कदापिही सहन करणार नाही। आणि तो सदावरते, तो सध्या कोण आहे? हा सध्या साला नालायक माणूस, स्वतःची केस नीट कापता येत नाही भडव्याला, आणि जो की बोलतो की अफजल खानाच्या वंशाचं बोलतो साला। आणि अशा माणसांना की जो खालच्या थराला जाऊन बोलत असतात की कुठल्या थराला जाऊ, विषय कुठला, आरक्षणाचा विषय, आणि बोलतो गादीबद्दल। अरे लाजा वाटल्या पाहिजे त्या महाराष्ट्रामध्ये राहून। ज्या राजाबद्दल असे बोलण्याची आपली जीभ जशी लांब, आपण जीभ जसं लांब करून बोलता, इथून पुढे जर आपल्या जीभ लांब झाल्या तर या महाराष्ट्रातील जनता आणि अखिल भारतीय छावा संघटना तुमची जीभ पुढापासून हसडल्याशिवाय राहणार नाही, आणि कदापि आम्ही सहन करणार नाही राजाचा अपमान। आणि याद राखा, यापुढे जर आपण असल्या भाषेमध्ये जर बोलाल तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कुठेही फिरू दिलं जाणार नाही। जर तुम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलाय तर काही बोलण्याचा अधिकार दिलेला नाही। आमचे छत्रपती राजे म्हणजे आमचे दैवत आहेत, शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत, आणि सर्वसामान्य गोर गरीब दलित समाज हा छत्रपती शाहू महाराजांचा फोटो घराघरामध्ये लावतो, छत्रपती शाहू महाराजांना देव मानतो, आणि या समाजामध्ये फूट पाडण्याचं काम असे काही हलकट लोक करत असतात, नालायक लोक करत असतात। म्हणून अशा लोकांपासून दोन्ही समाजानं सावधान राहिलं पाहिजे, आणि अशा लोकांचा बंदोबस्त सरकारनं जर नाही केला तर छावा संघटनेच्या भाषेमध्ये यांचा बंदोबस्त आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्यांनी याद राखावं की यापुढे जर छत्रपतीच्या गादीबद्दल बोलाल तर गाठ आमच्याशी आहे, आणि आम्ही हे कदापि खपून घेणार नाही। इतकंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा।